आपण आहोत सध्या मुखेड तालुक्यातलं जे हंसनाळ गाव आहे त्या ठिकाणी आहोत आणि आपण बघू शकता ह्या हंसनाळ गावची जी परिस्थिती आहे कशा पद्धतीनं या गावाला पाण्यानं वेढलं होतं आणि अक्षरशः सगळी जे घरं आहेत या ठिकाणी सगळी घरं पडलेली आहेत. जे जीवनोपयोगी साहित्य आहे ते सुद्धा याच्यामध्ये संपूर्ण खराब झालेले आहेत आणि अनेकांचे जे संसार आहेत ते आता उघडे पडलेले आहेत. आपण बघू शकतो हे सगळं जे आहे पाण्यामुळं कशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी काही आपल्यासोबत गावकरी आहेत, आपण त्यांना बोलणार आहोत. काय कशा पद्धतीनं गावामध्ये पाणी घुसलं होतं काय सांग सर? संध्याकाळी 1:30 वाजता गावात पाणी शिरलं. सगळे झोपलेले लोक होते आणि लेकरं बाळं सगळे झोपले होते, ढोरं वासरं सगळे होते. आम्हाला कुठलीच 30% कोणतो म्हणलं शासनानं, आमच्यावर शासनाचं कुठलंच संरक्षण नव्हतं. आम्हाला बोलले एक आणि केले एक. गळभरणी करणार का म्हणून हात जोडल्या, साहेबाचे पाय धरल्या, 3 महिने उपोषण केले आम्ही. तरी कलेक्टर साहेब, डेप्युटी कलेक्टर साहेब, तिडके साहेब, आम्ही जबाबदार आहोत, तुमच्या जीवाची हानी झाली तर म्हणून ते आम्ही घेतले आणि आम्हाला कॅमेरे लावून 500 पोलीस फोर्स आणून आम्हाला बंदोबस्त करून आम्हाला ते धरण कोंडले. कोंडल्याच्या नंतर 30% कोंडतो म्हणले आणि 1:30 वाजता पूर्ण गाव जलमय झालं. आम्हाला काही सुधार नाही. काही माणसं मेले, काही माणसं मधीच आहेत अजून पाण्यामध्ये. संसार तर आमच्या अंगावरले कपडेच तेवढे वाचले, त्याच्या अंगावर कपडे आहेत, बाकी तर आमच्यापाशी काही उरलं नाही. आणि आम्ही अशी आमची दयनीय अवस्था झाली साहेब. ह्याच्या काय मागणी आता प्रशासनाकडे? आम्हाला जे सगळं जे आमचे जमीन जी आहे सर, आमची जमीन बाजारभावाप्रमाणे देण्याच्या ऐवजी आम्हाला शासनानं 6.5 लाख रुपये हेक्टर पॅकेज जाहीर केलं. ते बी बळजबरी लादलं आमच्यावर. आमची कुठलेच मागण्या मान्य केलं नाही. आमच्या सगळी नाराजी आहे सर. आणि घराचे कुठले काही वाहतूक भत्ता आम्हाला नाही. आणि आम्हाला हे जे सामान घेऊन जातात ते स्वतः घेऊन जातात, आम्हाला कुठलीच मदत उपलब्ध नाही सर. आम्हाला अजून कोणी भेटलं नाही. आमच्या सुखदुःखामध्ये अजून कोणी नाही. काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं एकच आहे की प्रशासनानं या ठिकाणी अलर्ट दिले. पाऊस अचानकचा आला, रात्री लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, घरं पडले, ज्यांना म्हणजे दिसलं लोक वर गेले. जे राहिले ते 7-8 लोक वारले या ठिकाणी. मग एवढा 48 तास उलटून चालेत तरी जर प्रशासनाची व्यवस्था या ठिकाणी येऊन काम करत नाही. त्यांनी वरून सांगतात NDRFची टीम आली, मिलिटरी आले, ते आले, हे आले. एकाच्या घरात जर गेलं तर पूर्ण खायचं साहित्य सहित कपडे लत्ते सगळेचे सगळे या ठिकाणी भिजून गेलेले आहेत. जर एवढं व्यवस्था असताना या ठिकाणी प्रशासन येऊन फक्त उभा टाकते आणि उभा टाकल्यानंतर तिथं कोणत्याही प्रकारचं काम नाही, काय नाही, त्यांनी वर बसून आहे, खाली कोणीच नाही. मग ह्या लोकांना मदत काय करणार? समजा किती घर आहे तिथे? अजून मदत 3 माणसं बुडूनच आहेत. अजून कमीत कमी 50 ते 60 घरातील लोकांचं साहित्य या ठिकाणी 60% साहित्य या ठिकाणी घरामध्ये पडून आहे. हे साहित्य त्यांना काढणं सुद्धा शक्य नाही. मला सांगा, एका माणसाला आजूबाजूचे जरी येऊन माणसं मदत करायला लागले, मग प्रशासन कुठं आहे? अशा टाइम मध्ये जर प्रशासन नसेल, प्रशासन फक्त सांगतंय की आम्ही मदत करतोय, प्रशासन कुठं मदत करतंय? इथं एकही प्रशासनाचा माणूस दाखवा. 4 जर मिलिटरी माणसं दाखवले तर त्याच्या पलीकडे इथं माणसं नाहीत. 8 ते 10 माणसं मिलिटरीचे आहेत फक्त. मग याच्यामध्ये प्रशासन गेलं कुठं? फोटो काढून घेतले नंतर नुसतं याचं फोटो काढायचं आणि जायचं. कागदपत्री ओके झाले सगळे आमचे पुनर्वसन कागदपत्री. स्थानिक लेवलला काहीच नाही. सगळा भोंगळा बाजार. आणि सगळ्यात महत्त्वाची विनंती असे सगळ्या तालुक्यातल्या प्रशासनाला मी करतो की सगळं खायचं धान्यासहित, लेवायच्या कपड्यासहित सगळं भिजून सत्यानाश झाला आहे. आणि सगळ्यात पहिलं 2 दिवस झाले माणसाच्या पोटामध्ये अन्न नाही. प्रशासन काय झोपीचं लय, जिल्हाधिकारी काय करतात, तहसीलदार काय करतात, येणं नको जाणं म्हणजे हे लोक जगाव कसे? 4 दिवस झाले एकच ड्रेस आहे. त्या दिवशी इथं बाळू म्हणायचं पोरगा आहे, त्यानं कत्ती घेऊन पूर्ण जनावर सोडलं त्या पाण्यामध्ये. तर हे होते हंसनाळचे गावकरी. ते म्हणतात की प्रशासन फक्त कागदावरती मदत पोचलेली आहे, प्रत्यक्षामध्ये मात्र कोणीही इथं मदत केलेली नाही. आमचे लेखबाई होती इथं 2-3 दिवसापासून उपाशी आहेत. तरी काय आहे नाही, कोणी प्रशासन येत नाही, कोणी काय आहे नाही, कोणी बघायला तयार नाही साहेब. परेशान आहे. 2 लेकरं आहेत तिथं वरी उपाशी आहेत, परेशानमध्ये आहे.
प्यायला नको का हाय आत्म्याला का खायला नको सगळा वनवास होऊन गेला नासाडी लई होऊन गेली बया कमी नासाडी झाली नाही तू काय खावा काय वाचावा आता हा तुम्हाला आज व्हिडिओ वाटलेला पण आमच्या जिंदगीचा व्हिडिओ होऊन गेला की काय खावा लेकराला का परदेशी म्हणून आणून टाकून द्यावं का तुमच्या पैसे तुम्ही व्हिडिओ बनवून नेचाल पण